12वी परीक्षा केंद्राच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पडलाय। बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावरील हा प्रकार समोर आलाय। 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार हा चव्हाट्यावर आला। पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने पालक त्या ठिकाणी संतप्त झालेले आहेत। केंद्र संचालकांसह संबंधितांवर कारवाई करण्याची पालकांची त्या ठिकाणी मागणी आहे। पेपरला सोडवायला इथे आलेली आहे। 12वीचा परीक्षा आहे तिची आणि जिल्हा परिषद स्कूल सेंटर असल्यामुळे आणि मला या स्कूलचा पहिले पण अनुभव आलेला आहे। माझी मोठी मुलगी पण 12वीलाच होती, तेव्हाही आम्ही बघितलं खूप अस्वच्छता आहे, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत तिथे, फुटलेल्या अस्वच्छता आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे। मुलांनी कशा वातावरणात पेपर द्यावा, आपल्या उद्याचं भविष्य आपण म्हणतो, आपण त्यांना घरी इतकं छान वातावरण देतो की त्यांनी त्यांचं माइंड फ्रेश राहून त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं याच्यासाठी, आणि नेमकं त्यांना जे परीक्षेचा काळ असतो या परीक्षेच्या याच्यामध्ये त्यांनी कुठल्या वातावरणात पेपर द्यावा आणि कसा द्यावा मला तेच कळत नाही आहे। माझे पाल्ले इथं जिल्हा परिषद शाळेला पेपर द्यायसाठी आलेले आहे 12वीचे। तर शाळेची अवस्था बघितली असता तर शाळेमध्ये पूर्ण म्हटलं म्हणजे रूममध्ये म्हटलं म्हणजे डेस्क बेंच साफ केलेले नाही आहे, सर्व जाडमट लागलेलं आहे। बाहेर म्हटलं म्हणजे सगळ्या बिअरच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहे, प्लॅस्टिकचे ग्लास पडलेले आहे, साफसफाई केलेली नाही आहे। मुलं वर्षभर म्हटलं म्हणजे मेहनत करून म्हटलं म्हणजे बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाही आहे, कुठल्याच प्रकारची म्हटलं म्हणजे पाण्याची किंवा कुठली व्यवस्था केली नाही आहे, पिण्याच्या पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली नाही आहे।